आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। भारतीय जनता पार्टी जातीवादी पक्ष नसून सेवा हाच धर्म, विकास हेच कर्म। लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही। माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे। आज प्रभाग क्रमांक 5 पिरजादे प्लॉट येथे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीमध्ये पदयात्रेला सुरुवात झाली। पदयात्रेमध्ये प्रचंड अशी महिला व पुरुष यांची गर्दी पाहायला मिळाली। यावेळी येथील मदरसाला देखील त्यांनी सदिच्छा भेट दिली। सहारा कॉलनीतील सर्व पेंडिंग कामे मार्गी लावली जातील असे आश्वासन त्यांनी मदरसा प्रमुखांना दिले। आज पत्रकार दिनानिमित्त त्यांनी सर्व पत्रकारांना प्रथम हार्दिक शुभेच्छा दिल्या। पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी प्रभागाच्या विकासावर त्यांनी आपले प्रकट मत व्यक्त केले। मी प्रथमतः या भागामध्ये निधी दिला आणि मग आपल्याकडे मत मागायला आलो आहे। इतर लोक पहिला मत मागायला येतील आणि नंतर तुमची कामे करतो अशी फक्त हवेत आश्वासनं देतील। अशा भूलथापांना आपण बळी पडू नका। भारतीय जनता पार्टीने दिलेल्या या नवीन चेहऱ्यांना महापालिकेमध्ये निवडून द्या असे त्यांनी जनतेला खुले आव्हान केले। भारतीय जनता पार्टीने सर्वसामान्य घटकातील भाजपाच्या पक्षनिष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्याने प्रभागामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। भाजपाच्या या सर्व पॅनलला निर्विवादपणे जनता कौल देऊन मनपावर भाजपाचे कमळ फुलणार असे पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले। प्रभागाचा आदर्श प्रभाग भावी नगरसेवक चांगला विकास करतील असा आशावाद व्यक्त करून उमेदवारांना शुभेच्छा दिल्या। मिरजेच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी दिला आहे। यामध्ये कधीही जातीपातीचे राजकारण केलेले नाही। माझे कार्यालय सदैव सर्वांसाठी खुले आहे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। मी निधी वाटप करताना कधीही जातपात हे पाहत नाही, कुठल्या पक्षाचा आहे हे देखील पाहत नाही। फक्त नागरिकांचा विकास त्यांच्यासाठी आजपर्यंत काम करत आलो म्हणून मिरजेतील जनतेने सलग 4 वेळा मला आमदार म्हणून निवडून दिले आहे। मिरजेचा इतिहास आहे। तिसऱ्यांदा कोणीही आतापर्यंत निवडून आलेले नाही, तरी देखील मी चौथ्यांदा निवडून षटकार मारलेला आहे। माझ्या विरोधामध्ये सर्व घटक पक्ष एकत्र झाले तरी देखील जनतेने मला उचलून धरले म्हणून मी चौथ्यांदा निवडून आलो। प्रथम मी जतमध्ये निवडून आलो होतो। आतापर्यंत गेली 25 वर्ष मी भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरती मला जनता निवडून देत आहे। हे जनतेचे माझ्यावरती असलेले प्रेम आहे। यामध्ये तळागाळातील सर्वसामान्य मुस्लिम दलित समाजातील अनेक उमेदवारांना उमेदवारी दिल्याने आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्याविषयी जनतेतून एक चांगला संदेश दिलेला आहे आणि त्यांच्याबद्दल चांगलं बोललं जात आहे। पत्रकारांनी प्रश्न मला विचारला की काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सांगली ही पण काँग्रेसच्या बालेकिल्ला होती। पहिला छळ मी केला। जतमध्ये मी पहिला कमळ फुलवलं, आता सगळं कमळ जिल्ह्यामध्ये आलं। कमळच विकास करते, त्यांचं माध्यम विकासाचं आहे। गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचायचं, अंत्योदयपर्यंत पोहोचायचं आणि त्यांचा विकास करायचा हे आमचं ध्येय आहे। आणि त्या दृष्टिकोनातून ह्या वॉर्डमध्ये आमचा नगरसेवक नव्हता तरी देखील मी आतापर्यंत त्यांना जवळजवळ 22,58,03,000 रुपये दिले करतात विकासाला। पैसे दिले नाहीत, मी आता मत मागाय आलो, चुकते माझं। पण मी पैसे देऊन विकास करून तुम्हाला मत मागाय आलोय। उर्वरित कामं मला पूर्णतेला नेण्यासाठी मला मदत करा, माझ्या कॅन्डिडेटला निवडून द्या ही विनंती करा मी आलोय। लाडकी बहीणचा काय परिणाम होईल का सर? 100%। अहो, लाडकी बहीण जागृत झाली आहे, समजा ना। लाडकी बहीण नवरा कुठं काय करतो तो विषय नाही आहे, पण तिला ठामपणे म्हणून आहे की हे भाजपनं महायुतीने दिलेले पैसे आम्हाला आहेत आणि चालू पैसे आहेत, बंद केलेले नाही आहेत। तर त्या माध्यमातून तिला 1,500 रुपये महिन्याला मिळतात। तिच्या मुलाबाळांना, शाळेना, अडचणीला नवऱ्याला पैसे मागायला लागत नाही आहेत। ती स्वतः स्वावलंबी झालेली आहे, त्यामुळे ती निश्चितच भाजपला मतदान टाकेल। ठिकाणी उमेदवार काँग्रेसचे येणार असं नाही, म्हणजे त्यांनी विजयासाठी मतदान मागायला आले हे ह्याच्याकडे तुम्ही काय बघता? ते पण तुमच्या निधीवर विकास केल्यावर त्या जीवावर तुम्ही बोलताय ते चांगलं झालं। मी पैसा दिला मागल्या वेळी पण नगरसेवकांना मी 1 कोटी रुपये दिले। त्या माध्यमातून त्यांची कामं घेतली, कामं चांगली करून घेणं त्यांचं काम होतं त्यावेळेला आणि ते कामं चांगली करून घेतले। काय गडपलं झालं असेल तो जनता जाणतेच। पण हा बालेकिल्ला काँग्रेसचा, सांगलीला पण बालेकिल्ला काँग्रेसचा होता, बरोबर ना। ज्यावेळी मी जतमधून वाढवलं तो पहिलं कमळ खुललं आणि आता जिल्हा कमळमय झाला आहे। त्यामुळं कोणाचा बालेकिल्ला कोणाचा राहत नाही आहे, वेळ आली की त्या पद्धतीनं होत राहतं। त्यामुळं हा बालेकिल्ला आता भाजपचाच होईल, भाजपचा राहील, भाजपचा विकास करेल। ड्रेनेजचा वॉटर बॅक वॉटर येतो
आणि रस्ते तर खराब आहेत, त्यामुळे त्यांना चालताना सुद्धा अवघड व्हायला अशी परिस्थिती तुमच्या उमेदवारांना नाही निवडणूक व्हायच्या जो रस्त्याचा इथला फार गंभीर प्रश्न आहे आणि ड्रेनेजचा, या दोन प्रश्नासाठी तुम्ही काय करणार आहे? नाही जिथं आशीर्वाद मिळतील आम्हाला आणि जनता आहे, त्यामुळं इथल्या वॉर्डचं विकास करणं, रस्ते करणं, ह्या ड्रेनेज हे दोन समस्या आहेत. दोन समस्या आम्ही अजून 4 वर्षामध्ये काय लागणार नाही एवढी वर्ष, पण 1 वर्षामध्येच आम्ही हे सगळं संपवून टाकू आणि त्यामुळे फंड उपलब्ध करून देऊ. कारण आम्ही विकास करून पैसा देऊन मतदान मागायला आलोय. बाकीचे आता आश्वासन देऊन पैसे मागायला येतात, तसं नाही आहे. आज माझ्याकडे लिस्ट आहे, मी एक पॉम्पलेट छापलं, त्यामध्ये प्रत्येक वॉर्डसाठी किती कामं झाली काय झाली हे मी डिक्लेअर केलेलं आहे. त्यामुळं पारदर्शक कारभार केलेला आहे. पण पैसे देऊन जर आम्ही मतदान मागत असेल, आश्वासन देऊन मतदान मागायला आलो नाही आहे आणि तो विश्वास आहे जनतेचा, हे पैसे आपल्याला मिळत आहेत, भाव आपल्याला पैसे उपलब्ध करून देत आहेत, नगरपालिकेतून शासन पैसे देते, त्यामुळे निश्चितच जनतेचा विश्वास आमच्यावर बसेल. संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.